धन्यवाद योगेश. पुन्हा एकदा सर्व रसिक प्रेक्षकांचं दत्तकृपा चषकामध्ये सरचे स्वागत. नवीन सामना तुमच्या भेटीला येत आहे. सिद्धूचा पहिला चेंडू उजवेष्टीच्या बाहेर. व्हॉट अ ग्रेट हिट. 2 टप्पे घेतले, 3 टप्पे घेतले आणि चेंडू सीमारेषेच्या पलीकडे निघून गेला. सुरुवात दमदार फलंदाजाच्या बॅटमधून आला हा नेत्रदीपक चौकार. आयुष याने जर 3 षटकार खेळले तर शरद सुरोशे यांच्या वतीने 500 रुपये. चांगला चेंडू, यॉर्कर चेंडू होता. त्याचबरोबर चेंडूला डिबेट केलं. चेंडूच्या अगदी बरोबर रेषेमध्ये गोलंदाज सिद्धू आलेले आपल्याला पाहायला मिळाले. चांगले गोलंदाज सिद्धू या संपूर्ण स्पर्धेमध्ये आतापर्यंत त्याने प्रभावित करणारी कामगिरी केलेली आहे. डावखुरे हाताचे गोलंदाज आहेत. वेग त्यांच्याकडे प्रचंड आहे. त्याचबरोबर अचूकतेने गोलंदाजी करण्यासाठी जाणले जातात. लेग स्टिकवर चेंडू ठेवला होता. तिथून तो वळण घेणार हे माहीत होतं फलंदाजाला आणि त्याचमुळे या वळणदार चेंडूवर मूवमेंट मिळालेला चेंडूला बरोबर टॅकल करत असताना हा फटका खेळला गेला. इट वॉज व्हेरी फाईन. आउट ऑफ द बाउंड्री लाईन 4 रन्स. आणखी एक चौकार येताना खरं तर आपण बघत आहोत. तर लो स्कोरिंगचा होता परंतु तरी सुद्धा शेवटी म्हणजे शेवटाकडे तो निघून गेला असं म्हणायला हरकत नाही. शेवटचं षटक त्यासाठी वापरलं गेलं. निर्धारित 3 षटकांच्या लढती दुसऱ्या फेरीसाठी त्याचबरोबर तिसऱ्या फेरीसाठी इथे या स्पर्धेमध्ये खेळवल्या गेलेल्या आपण बघतो. अलीकडे तो ट्रेंड आलाय असं म्हणायला हरकत नाही. मुरबाड तालुक्यात ज्या वेळेस स्पर्धा होतात आणि त्या स्पर्धेमध्ये पहिलं जे आव्हान असतं 2 संघांदरम्यान ते आव्हान निर्धारित 5 षटकांमध्ये निर्धारित केलं जातं. अर्थात पहिल्या फेरीचे सामने 5 षटकांचे होतात आणि त्यानंतर दुसरी फेरी लगेच स्विच केली जाते. 3 षटकांचे सामने त्यानंतर खेळत असताना आयोजक आपल्याला पाहायला मिळतात. 3 षटकांमध्ये वेळेचा योग्य वापर होणं अपेक्षित आहे. रात्रीचे जवळजवळ 1:10 झालेली आहेत. पायांवर चेंडू उजव्या बाहेर, नो बॉल आणि त्यावर आलेला हा मोठा प्रहार. एका टप्प्यानिशी चेंडू सीमारेषेच्या पलीकडे फरार. नो +4. इट्स अ 5. येणारा चेंडू फ्री हिट असणार आहे. चला क्षेत्ररक्षक लगेच तयार झालेले आपल्याला पाहायला मिळतील. आतापर्यंत 14 धावा बनलेले आहेत. 4च चेंडू फेकलेले आहेत सिद्धूने. या अगोदर प्रभावित करणारी गोलंदाजी सिद्धूने जरूर केली होती परंतु आता त्याच्यावरच आक्रमण उभारलेलं आहे फलंदाजाने. इथे 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 आणखी एक बीमर. व्हॉट इज गोइंग ऑन. काय चाललेलं आहे मैदानाच्या आतमध्ये. या गोलंदाजाच्या विषयी नेमकं काय घडलंय हे समजता समजेना. या अगोदर फ्रीट, पुन्हा एकदा फ्रीट कंटिन्यू बिकॉज दिस इज द कन्सिक्युटिव्ह सेकंड. नो बॉल. धावा इथे आता महापुराप्रमाणे वाहायला लागलेले आहेत कारण 18 धावा धावपलकावर खरं तर मला असं वाटतं स्कोरर 19 धावा धावपलकावर आहेत.
19 रन्स ऑन द बोर्ड. या षटकाचा विचार केला तर या षटकामध्ये 4 चौकार आलेले आहेत, त्यावरचे 2 चौकार हे नो बॉलवर आलेले आहेत. स्टील फ्री हिट इज कंटिन्यू. Try to hit that ball into the onside region, deliberately played by batter. Offside the off stick. This is the disciplined length, direction we can call it. चांगली गोलंदाजी अगोदरच्या निश्चितच सामन्यामध्ये झाली होती, ती म्हणजेच गोलंदाज सिद्धूच्या वतीने, परंतु इथे ती गोलंदाजी त्याला कायम ठेवता आली नाही. यावेळी क्षेत्ररक्षक जिकडे आहे तिकडेच फटका खेळण्यासाठी प्रवृत्त केलं होतं फलंदाजाला, परंतु तिथेही आता आपण पाहिलं की क्षेत्ररक्षकाने साथ दिली नाही, ती म्हणजेच त्या गोलंदाजाची. षटक संपलं पहिलं, खूप लांबलेलं षटक, आणि या संपूर्ण षटकामध्ये खरपूस समाचार घेतला गेला तो म्हणजेच गोलंदाज सिद्धूचा. त्याने धावा खर्च केलेले आहेत 20. पहिल्या षटकाच्या अंती एकूण धावा 20. आयुषने जर 3 षटकार खेळले तर शरद सुरोशे यांच्या वतीने 1000 रुपये. फलंदाजी आतापर्यंत प्रसादने चांगली केलेली आहे, परंतु बक्षीस आयुष्य वाट्याला आहेत. पाहायचं आता आयुष कशा पद्धतीने खेळतील. 20 रन्स ऑन द बोर्ड आफ्टर फर्स्ट ओव्हर. सेकंड ओव्हर विल बी बॉल्ड बाय अ न्यू बॉलर. आय थिंक महेश इज गेटिंग ऑन द बॉलिंग ट्रॅक. चला, अधिकचा वेळ घेतला जातोय, घड्याळ तुमच्यासाठी थांबणार नाही. एक अतिरिक्त खेळाडू 30R सर्कलच्या आतमध्ये येईल जर तुम्ही 10 मिनिटांपेक्षा जास्त कालावधी 2 षटकांसाठी घेतला तर. सो प्लीज बी कॉशियस. गोलंदाज महेश, पाहायचे कशा पद्धतीने गोलंदाजी करतील. अगोदरच्या गोलंदाजाने खूप धावा खर्च केलेल्या आहेत, खर्चिक गोलंदाजी. फलंदाजाला उजवेष्टीच्या बाहेर आमंत्रित करण्यात आलं होतं, परंतु दिशेवर नियंत्रण ठेवता आलं नाही गोलंदाज महेशला. या अगोदरच्या सामन्यामध्ये या सगळ्या गोलंदाजांनी मिळून चांगली गोलंदाजी केली होती. प्रतिस्पर्धी संघाला 39 धावांवर रोखलं होतं, 40 धावांचंच आव्हान स्वीकारलं होतं, परंतु हा सामना त्यांच्यासाठी थोडी वेगळी आव्हानं घेऊन आलेली आहे. कडा लागते, क्षेत्ररक्षक आहेत स्लिप कॉर्डनला, चांगली कामगिरी. फक्त एका धावेवर फलंदाजांना समाधान मानावं लागलेले आहे. जस्ट सिंगल अवेलेबल, नथिंग मोर दॅन दॅट. मसा परिसर क्रिकेट असोसिएशन आणि रात्रकालीन क्रिकेट स्पर्धा या एका नाण्याच्या 2 बाजू बनलेल्या आहेत. अलीकडच्या कालावधीत जर विचार केला तर या अगोदरही अनेक मोठ्या मोठ्या स्पर्धा, आम्ही कानोळकर असेल, आम्ही शिरवलीकर असेल, या 2 मोठ्या स्पर्धा पूर्ण झाल्या. त्याचबरोबर आता दत्तकृपा चषक, आणि काय फटका खेळलाय. या स्पर्धेतील आतापर्यंतचा स्विच करत असताना खेळला गेलेला नेत्रदीपक फटका फलंदाजाच्या बॅटमधून आपण पाहिला. हा षटकार मसा परिसर क्रिकेट असोसिएशनचा हा नाईट टुर्नामेंटचा सपाटा असा चालू राहील, ज्यामध्ये ओमसाई ठुने आणि विघ्नार्थ स्पोर्ट्स मानिवली व्यापारी यांच्या संयुक्त विद्यमाने मैत्री चषक 2026 या स्पर्धेचं आयोजन तुम्हाला पाहायला मिळेल. आणि स्पर्धेचा कालावधी आहे तो म्हणजेच 8 एप्रिल ते 12 एप्रिल. 8, 9, 10, 11, 12 अशा पद्धतीने स्पर्धेचा कालावधी आहे. स्पर्धेमध्ये 51,000चं पहिलं पारितोषिक, त्याचबरोबर 25, 15, 15, 15 अशा पद्धतीने 5 पारितोषिकं आहेत. 50 ग्रामीण संघ खेळताना तुम्हाला पाहायला मिळतील. या स्पर्धेमध्ये जर तुम्हाला सहभाग नोंदवायचा असेल तर किरण व्यापारी अर्थात बंटी व्यापारी यांच्याबरोबर संपर्क साधा. उमेश उरबाडे यांच्याबरोबर सुद्धा तुम्हाला संपर्क साधता येईल. आणि त्याही स्पर्धेचं लोकेशन अर्थात ग्राउंड हेच असणार आहे. वाढ बघून त्यानंतर फटका एक्झिक्यूट करताना फलंदाजाला आपण पाहिलेलं आहे. क्षेत्ररक्षक थोडी चूक करतायत, ढिलाई क्षेत्ररक्षकाच्या वतीने आपण पाहिलं. थोडा हलगर्जीपणा, अधिकचा वेळ घेतला आणि जणू काही या फलंदाजांना अधिकचे 1 धाव पूर्ण करण्याची परमिशनच देऊन टाकले असं म्हणायला हरकत नाही. 2 धावा पूर्ण करताना दोन्ही फलंदाज धावफलक पुढे गेलेले, एकूण धावा बनलेले 30.
पुन्हा एकदा रिव्हर्स खेळण्याचा प्रयत्न केला गेलेला आहे. एव्हरी डे इज नॉट संडे. फलंदाजाला ते कोणीतरी जाऊन सांगावं लागेल, कारण या अगोदर या फलंदाजाने एक चांगला षटकार तिकडे खेळला होता. परंतु प्रत्येक वेळेस तुम्हाला या पद्धतीने फटकेबाजी करून धावा मिळवता येतीलच असं नाही. आता उजबेष्टीच्या बाहेर गेले होते, इथे कडा लागलेली आहे. एसटी रक्षकाने झेल टिपला आणि याचबरोबर फलंदाज आयुष्याचा खेळ संपलेला आहे. पहिला हादरा बसतोय प्रथम फलंदाजी करणाऱ्या संघाला. नवीन फलंदाज दाखल होत आहेत ते म्हणजेच मुकेश. या षटकाचा विचार केला तर या षटकातील शेवटचा चेंडू घेऊन गोलंदाज महेश येताना आपण बघू शकणार आहात. पाहायचं आहे 30 रन्स ऑन दी बोर्ड, 30 धावा बनलेल्या आहेत. मॅच बॉल दाखल झालेले आहे, त्यामुळे आता त्या चेंडूनेच मला असं वाटतं हा सामना पुढे जाईल. बऱ्याचदा फलंदाजांचा सुद्धा तो अट्टहास असतो. फलंदाजाला असं वाटतं ज्या चेंडूवर मी चौकार षटकार खेळलेला आहे तोच चेंडू यावा. परंतु तुमच्यामध्ये जर चांगलं स्किल असेल तर चेंडू जरी बदलला तरी त्यातून चांगले फटके तुम्ही प्रोड्यूस करू शकता, निर्माण करू शकता. अनेकदा तर प्रेक्षकांनी प्लॅनिंग केलेलं सुद्धा मी पाहिलेलं आहे काही काही स्पर्धांमध्ये. विशेषत्वाने काही टीमचं नाव घेणं तितकं संयुक्तिक नाही, परंतु तो अनुभव सुद्धा आमच्या गाठीशी आहे. हेतू पुरस्कर काही गोष्टी केल्या जातात. व्हॉट अ ग्रेट यॉर्कर राईट अप इनटू द ब्लॉक होल, जस्ट मिसिंग द स्टिक्स. डायरेक्ट हिट अटेम्प्टेड. बॅकअप अवेलेबल. बॅकअप आलं पुन्हा एकदा. एक धाव तर पुन्हा आता दुसरी धाव अवेलेबल असल्यासारखी वाटत आहे. पाहिजे दुसऱ्या धावेसाठी निघतील का? हो, 2 मिळाल्या. एकही धाव जिथे पूर्ण होऊ शकली नसती तिथे या 2 धावा पूर्ण होत आहेत. आणि षटकं संपली 2 षटकांच्या अंती धावफलकाकडे नजर दिली तर धावफलक जाऊन पोहोचलेला आहे 32 वर. आणि मैदानी पंचांना पुन्हा एकदा विनंती आहे, 12 मिनिटांपेक्षा जास्त वेळ वापरण्यात आलेला आहे, त्यामुळे पुन्हा एकदा एक अतिरिक्त खेळाडू 30 सर्कलच्या आतमध्ये आहे. चला, तिसऱ्या षटकासाठी लगेचच गोलंदाज नियुक्त करत असताना षटक सुरू करा. गोलंदाज सोहम गोलंदाजीवर येताना आपण बघतो 32 धावा बनलेले आहेत. 7-8 धावांचं एखादं षटक जर सोहमला इथे प्रोड्यूस करता आलं तर अगोदर झालेलं डॅमेज तो कंट्रोल करू शकतो. हॅव्हिंग पोटेन्शियल इज डिफरंट थिंग अँड कन्वर्ट दॅट पोटेन्शियल इनटू परफॉर्मन्स इज रादर डिफरंट. What a great ball, great delivery to start this over. Soham, fuller length ball, Yorker attempted by himself. There is no connection in between bat and ball. This is a dot ball. Score is steady, 32 runs with the loss of 1 wicket. This is the 3rd consecutive night of this tournament. Greatly organized tournament by Suresh Gude and his teammates. यावेळेस चेंडू उंच निघाला. क्षेत्ररक्षक चेंडू खाली येतील, परंतु हा जेल घेतला जाणार नाही. कधी कधी क्षेत्ररक्षकाच्या हालचालीवरून सुद्धा काही गोष्टी तुमच्या लक्षात येतात. तसंच काही घडलं होतं. चेंडू हवेतच होता तरी सुद्धा परंतुवर माझं नियंत्रण नव्हतं आणि तसाही हा जेल सुटला. 4 चेंडूचा खेळ शेष आहे. एकूण धावांचा विचार केला तर धावा बनलेले आहेत 34. ऑनसाइडला खेळण्याचा प्रयत्न, क्षेत्ररक्षकाला बीट केलं आणि त्याचबरोबर आउटफील्ड अत्यंत वेगवान आहे. तो वेग चेंडूला सीमारेषेच्या पलीकडे घेऊन जाईल. क्षेत्ररक्षकाचे प्रयत्न पडले अपूर्ण आणि चेंडूनी 4 धावांची रेस केली पूर्ण. धावफलक वेगवान बनलेला आहे. एकूण धावा आतापर्यंत बनलेल्या आहेत त्या म्हणजे 38. या षटकाचा विचार केला तर पहिला चेंडू निर्धाव होता, दुसऱ्या चेंडूवर 2 आल्या, तिसऱ्या चेंडूवर 4 आल्या.
म्हणजे 2-2च्या पटीने धावा पुढे वाढत चाललेले आहेत. कदाचित षटकार येऊ शकतो अथवा निर्धाव चेंडूची शक्यता नाकारता येत नाही. हा वाईड आहे. जवळजवळ निर्धावच होता, परंतु डावी यष्टी सोडून निघून मागे गेला. त्याचमुळे पंच मागे वळले. हा चेंडू वाईड, एक अतिरिक्त धाव मिळेल. या अगोदर आलेल्या चौकाराने थोडे हवालदिल झाल्यासारखे वाटतात गोलंदाज सोहम. सुरुवातीचे 2 चेंडू चांगल्या पद्धतीने फेकलेले आहेत. एक गोलंदाज म्हणून कधी कधी तुमची सुरुवात चांगली असते. शेवट महत्वाचा आहे. आणखी एक यॉर्कर अटेम्प्ट केला होता गोलंदाजाने. त्या क्षेत्ररक्षकाविषयी नेमकं काय घडलंय हे समजत नाही. या अगोदर सुद्धा एक चेंडू त्याच्या अगदी जवळून टाटा बाय बाय करत असताना मागे निघून गेला होता. चौकार मिळाला होता. 2 चेंडूचा खेळ शेष आहे. एकूण धावा आहेत त्या म्हणजे 4040. सोहम जातील यावेळेस फलंदाज मुकेशसाठी. समोर खेळण्याचा प्रयत्न. यावेळेस काय घडलंय? क्षेत्ररक्षकाने झेल टिपलाय. ज्या क्षेत्ररक्षकाची चर्चा आपण केली होती त्याने आता इथे झेल घेऊन स्वतःला सिद्ध केलेलं आहे आणि याचबरोबर दुसरा फलंदाज गमावला. यार पाहायचं आता कशा पद्धतीने तो चेंडू फेकील. उंच खेळायचं होतं चेंडूला. हवेतच चेंडू गेला होता. एलिव्हेशन देता आलं नव्हतं. प्रॉपर टायमिंग जनरेट करता आलं नव्हतं बॅटर मुकेशला. दिलीप आलेले आहेत. दिलीपच्या विरोधात फेकला गेलेला हा फुल टॉस. पंच आपण बघतो की ज्यांचा एक हात समांतर म्हणजे हा बीमर. षटक समाप्त करता येणं चांगल्या पद्धतीने हे सुद्धा एक चॅलेंज असतं. ज्या पद्धतीने एखाद्या षटकाची सुरुवात करता येणं, चांगली सुरुवात करता येणं चॅलेंज असतं. एक चेंडू होता तो फेकून व्यवस्थितरित्या जर उजवेष्टीच्या बाहेरून काढून कदाचित 1-2 धावांसाठी पूर्ण केला गेला असता तर चांगलं झालं असतं. एकूण धावा आहेत 41. तिसऱ्या पंचांची मागणी आहे हाईट फॅक्टर. यस, बीमरसाठी. अगदी बरोबर. तिसरे पंच आमच्या बरोबर लगेच जोडले जातील. नेमकी किती हाईट होती या चेंडूवर हे आता आपल्याला पाहायचं आहे. उमेश गुडे सर आपल्या बरोबर जोडले जातील. नेहमी जे पुढे असतात ते उमेश गुडे. नो बॉल, बीमर. 42 रन्स. शेवटचा चेंडू आहे गोलंदाज सोहमचा आणि या सत्रातील 11 चेंडूंमध्ये 21 धावा प्रसादने आतापर्यंत चांगला प्रसाद दिलेला आहे गोलंदाजांना. हा फटका चांगला आहे परंतु क्षेत्ररक्षक तिकडे तैनात आहेत. एक धाव तर पूर्ण, दुसरीचा प्रयत्न केला जाईल. पाहायचं इथे नेमकं काय घडेल. यावेळेस एसटी रक्षकाने अगदी योग्य वेळेमध्ये उंच उडी घेतली. एका धाब्यावर समाधान मानलं जाईल. धाबा बनलेले 43, 44 धाबा बनवायचे. आणखी एकदा हा स्कोर आपण पाहिला. दुसऱ्या फेरीला सुरुवात झाली होती त्यावेळेस सुद्धा 44 धावांचं आव्हान एका संघाला मिळालं होतं. पाहायचंय आता या 44 धावा पूर्ण करता येतील की नाही वैशाखरे या टीमला.
लक्ष गाठायचा आहे सामना जिंकण्यासाठी वैशाख रे या टीमला. तोच जल्लोष आणि तोच उत्साह कायम ठेवत असताना ही स्पर्धा तुमच्या आमच्या भेटीला आलेली आहे दुसऱ्या वर्षामध्ये, दुसरं पर्व. परंतु हे पर्व विशेषत्वाने चर्चेत आहे. पर्व दुसरं आहे आणि दुचाकी मालिकावीरासाठी इथे निश्चितच आयोजकांच्या वतीने प्रस्तुत करण्यात आलेली आहे, ठेवण्यात आलेली आहे. ग्रामीण क्रिकेटचा महासंग्राम दत्तकृपा चषकाच्या वतीने आपण सगळेजण अनुभवत आहात. प्रकाश झोतातील अर्थात नाईट क्रिकेटचे हे सगळे सामने खरं तर इथे या गोल मैदानावर आपण सगळेजण अनुभवत आहात. आणि हे मैदान जणू काही या परिसराला लाभलेलं वरदान आहे असं म्हणायला हरकत नाही. कारण या मैदानावर मोठ्या मोठ्या स्पर्धा पार पडत असताना आपण बघतो. या अगोदर सुद्धा माझ्या साथी समालोचकांनी त्याचा उल्लेख केला होता की सुनील माळी त्याचबरोबर नकुलजी भांडे आयोजित भगवा चषक याच मैदानावर पूर्ण होतो. आणि भगवा चषकाला सुद्धा फार मोठं वलय प्राप्त झालेलं आहे ग्रामीण टेनिस क्रिकेट विश्वामध्ये. आणि ती स्पर्धा सुद्धा मला स्वतः टेनक्रिकच्या वतीनेच कव्हर केली जाते. टेनक्रिक आणि मुरबाडचं ग्रामीण टेनिस क्रिकेट या दोघांचाही अत्यंत चांगला परस्पर संबंध आहे. आणि मला आणखी एक माहिती मिळाली की भगवा चषक जेव्हापासून सुरू झालेलं आहे तेव्हापासून tencricket.in या लाईव्ह स्ट्रीमिंग पार्टनर बरोबर ते प्रामाणिक राहिलेले आहेत. पार्टनर बरोबर प्रामाणिक राहता आलं पाहिजे. समोर खेळतायत, उंच चेंडू उडालेला आपण बघतो. क्षेत्ररक्षकालाही उंच उडावं लागेल. व्हॉट ए ग्रेट एफर्ट. सर्टनली सेव्ह सम रन्स फॉर हिज टीम. काही धावा त्यांच्या संघासाठी निश्चितच वाचवलेल्या आहेत. स्वप्नील होते तिकडे. उडी मारायची ही गोष्ट खरी आहे, परंतु ती योग्य वेळेत मारता आली पाहिजे. आणि ते करत असताना चेंडूवर सुद्धा नियंत्रण मिळवायचं असतं. सीमारेषेच्या नजदीक हे काम करणं म्हणजे सुळावरची पोळी आहे असं म्हणायला हरकत नाही. पोळी अत्यंत स्वादिष्ट आहे, रुचकर आहे, पण ती सुळावर आहे. त्यामुळे मग ती कोणाला हवी आहे तर कोणाला नको आहे. जीवावर बेतून त्या पोळीसाठी जावं लागेल तुम्हाला. चांगले प्रयत्न करत असताना खरं तर प्रयत्न आपण त्या क्षेत्ररक्षकाला पाहिलं होतं. 2 धावा धावपलकावर 44 पर्यंत डाव घेऊन जायचं आहे. जवळजवळ 14 धावा प्रत्येक षटकामध्ये गरजेचे आहेत. 14 पेक्षा जास्त 45 म्हणजे 44 म्हणजे 15 धावा. फ्रंट फूट बाहेर काढत असताना फटका खेळण्याचा प्रयत्न केला गेला. ज्या लेंथच्या संदर्भातल्या एरर विषयी मी अनेकदा चर्चा करतो, तीच लेंथ जजमेंटल एरर बॅटरच्या वतीने झाली. व्हर्टिकल ब्लेडने ड्राईव्ह करण्याचा चेंडू होता, उजव्या स्टेच्या बाहेर होता, परंतु बॅकफुटला गेले. पॉइंटमधून काढण्याचा प्रयत्न होता. आणि याचबरोबर हा निर्धाव चेंडू दरम्यान फेकला गेलेला आपण बघितला. समोर ठेवलाय ऑन साइडला, उचलून मारलेला आहे स्ट्रेट टू दी फिल्डर. घरपोच सेवा होती, परंतु प्रोडक्ट फॉल्टी निघालं. आणि त्याचमुळे ते ज्या पद्धतीने आपण पुन्हा एकदा मागे पाठवतो तशी परिस्थिती झाली होती. हा झेल स्वीकारता आला नाही त्या क्षेत्ररक्षकाला. तुमच्याकडे किती जरी धावा असतील तरी तुम्हाला विशेषत्वाने क्षेत्ररक्षणामध्ये चांगला दर्जा टिकवणं फार गरजेचं आहे. एक वेळ होती ज्यावेळी क्षेत्ररक्षणाविषयी जास्त गंभीरतेने पाहिलं जात नव्हतं. व्हॉट अ ब्रिलियंट शॉट. वन बाउंस ओव्हर दी रोप, स्ट्रेट लाईक अन एरो विथ दी व्हर्टिकल ब्लेड फॉर रन्स. आपल्याला पाहायला मिळत आहे. 37 धावांची गरज आहे. खेवारे टीम, घड्याळ तुमच्यासाठी थांबणार नाही. या अगोदरच्या सामन्यात तुम्ही पेनल्टी स्वीकारली होती. झालेल्या चुकांमधून आपल्याला काही गोष्टी शिकता आल्या पाहिजेत. असं म्हणतात की दूध पिताना आपण जर भाजलो तर ताक सुद्धा फुंकून पितो. पुन्हा एकदा तेच झालंय असं वाटतं मला. मागच्या सामन्यामध्ये 6 क्षेत्ररक्षक 38 सर्कलच्या बाहेर होते. 12 चेंडू 37 धावा. जर्सी नंबर 63 ऑन हिज बॉलिंग मार्क.
12 मध्ये सदोतीसची गरज. 5 मिनिटं होऊन गेलेली आहेत. मुकेश यावेळेस इथे आपण बघतो मागे मारण्याचा प्रयत्न केला गेला होता. आमचे एक अत्यंत दर्दी क्रिकेटर आहेत सुरेश भाऊ, त्यांच्याबरोबर आता वार्तालाप करत आहेत. अविनाश, तुला जर ऐकायला येत असेल तर त्यांना मला असं वाटतं खेवारेवरून गोलंदाजी करायची आहे, परंतु रनअप दसाईवरून घ्यायचा आहे, असं सगळं कन्फ्युजन येत आहे. समोर खेळत आहेत, ताणून मारलेला आहे, उंच चेंडू निघून गेला. क्षेत्ररक्षक जवळपास चेंडूचे आले होते आयुष, परंतु हा झेल त्यांना टिपता आला नाही. हा झेल खूप कठीणच होता तसंही पाहिलं तर. काही धावा आपल्या संघासाठी त्याने वाचवल्या. सगळ्यात महत्त्वाची गोष्ट की चेंडूच्या खाली येण्याचा आटोकाट प्रयत्न केला, जीव भांड्यात घेऊन धावले होते, हे करता आलं पाहिजे. मला असं वाटतं समोर जे क्षेत्ररक्षक व्ही शेपमध्ये होते त्यांनी जर इनिशिएटिव्ह फार लवकर घेतला असता कदाचित चेंडूच्या खाली ते येऊ शकले असते. खांद्याचा अतिरिक्त वापर फलंदाजानेही इथे दाखवला. या चेंडूला सीमारेषेचा मार्ग, चेंडूची सीमारेषेची सफर, चौकार. चौकारांशी धावपलक पुढे जाताना आपण बघू शकणार आहात आणि एकूण धावा बनलेल्या आहेत त्या म्हणजे 14-14. अनेक प्रेक्षक आत्ताही म्हणजे घड्याळाकडे आत्ताही इन द सेन्स जवळजवळ 1:30 वाजलेले आहेत. या स्पर्धेबरोबर जोडलेले त्या सर्वांचा आम्ही या आयोजकांच्या वतीने दत्तकृपा चषकाच्या वतीने ऋण व्यक्त करत आहोत. आपली उपस्थिती महत्त्वाची आहे. मी या अगोदर खरं तर तो उल्लेख केला होता, आभाळामध्ये फक्त चंद्र आणि सूर्य असून सुरेश भाऊ चालत नाही, ताऱ्यांचंही तितकंच महत्त्व आहे. एखाद्या शाळेमध्ये शिक्षक आणि शिक्षकेतर कर्मचारी असून चालत नाही, त्या शाळेमध्ये विद्यार्थी असावे लागतात. त्याचबरोबर एखादी स्पर्धा मोठी होत असताना त्या स्पर्धेत खेळलं जाणारं क्रिकेट, त्या मुख्य मंचावर असणारे अतिथी आणि त्याचबरोबर प्रत्यक्ष त्या स्पर्धेबरोबर जोडलेले प्रेक्षक, हे मापदंड आहेत मूल्यमापनाचे. आणि त्याचमुळे ह्या सगळ्या मापदंडांवर पुरून उरलेली स्पर्धा अर्थात दत्तकृपा चषक. आपण सर्वजण या स्पर्धेच्या दुसऱ्या पर्वाचे साक्षीदार बनलेलो आहोत. आणखी एक महत्त्वाची गोष्ट माझ्या लक्षात आली की जिकडे श्री शक्तीचा जागर या सगळ्यामध्ये आपल्याला पाहायला मिळतो, कारण समोर जर पाहिलं समालोचन कक्षाच्या उजव्या बाजूला फाईन लेग रिजनमध्ये हरमनप्रीत कौर तिचा स्टँड आहे. त्याचबरोबर एंट्री गेटच्या डाव्या बाजूला आपण पाहिलं डीप पॉईंटकडे तर स्मृती मंदाना यांच्या नावाचा स्टँड आहे. समोर ठेवलं होतं परंतु यष्ट्यांच्या समोर पकडता आलं नव्हतं. त्याचबरोबर स्ट्रेट ड्राईव्ह या फटक्याचा उल्लेख करत असताना मी सचिन तेंडुलकर यांच्या नावाचा उल्लेख केला होता, परंतु जहांगीर सर याने माझ्याबरोबर वार्तालाप साधला. खरं तर मलाही ते ठाऊक होतं की स्ट्रेट ड्राईव्ह म्हटलं की सुनील गावस्कर यांच्याच नावाची चर्चा होत असते. एक मास्टर ब्लास्टर तर दुसरा लिटिल मास्टर. समोर चेंडू देतायत ही महत्त्वाची गोष्ट आहे, कारण तुमच्याकडे धावा इतक्या सेव्ह करण्यासाठी असताना बऱ्याचदा तुम्ही लेंथ बॉलचा वापर करता, परंतु या गोलंदाजाने ते केलं नाही. या फलंदाजाला त्याच्या स्ट्रेंथवर पकडायचं आहे असं म्हणायला हरकत नाही. कधी कधी तुमची स्ट्रेंथ ही तुमची विकनेस बनते. षटकं संपली 2 आणि 2 षटकाच्या अंती धावफलक आहे ते म्हणजेच 18. इथून पुढे 26 धावांची गरज आहे. 6 चेंडूंचा खेळ शेष आहे. क्षेत्ररक्षण लगेचच सज्ज करा. तिसऱ्या षटकाला सुरुवात होताना आपण बघू शकणार आहात हा सामना जिवंत आहे. सगळ्यात महत्त्वाची गोष्ट, कारण 6 चेंडूंमध्ये 26 धावा बनलेल्या तुमच्यापैकी अनेकांनी पाहिलेल्या असतील शेवटच्या षटकामध्ये. मला जर तुम्ही हा प्रश्न विचारला तर मी तर 26 पाहिलेलेच आहेत, परंतु एका षटकामध्ये मी 43 बनलेल्या सुद्धा पाहिलेल्या आहेत. क्षेत्ररक्षणाच्या रचनेमध्ये बदल होतोय, वेळ पुढे चाललेली आहे. कदाचित एक अतिरिक्त खेळाडू 38 सर्कलच्या आतमध्ये तुम्हाला प्लेस करण्याची वेळ येऊ शकते आणि त्यासाठी तुमच्याकडे मला असं वाटतं फक्त 30 सेकंद आहेत आता.
त्याच्या आत चेंडू फेकणं गरजेचं आहे. पायांमध्ये चेंडू ठेवण्याचा प्रयत्न, पंच मागे वळतायत. वाईडने सुरुवात. पनवेल नागझरी येथे झालेल्या एका स्पर्धेमध्ये मानकोलीच्या दीपेश माळी, दीपू माळी याने 43 धावा कुटल्या होत्या एका षटकामध्ये. इंटरनॅशनल क्रिकेटमध्ये सुद्धा आपण पाहिलं ऋतुराज गायकवाडने 7 षटकार खेळले होते. नो बॉलवर सुद्धा षटकार आला होता मला वाटतं, इफ आय एम नॉट रॉंग. त्यामुळे होतात धावा, बनतात. 26 धावा तितक्या कठीण आहेत अशातला भाग नाही, म्हणजे खूपच सोपं पण नाही, परंतु अशक्य असं काही नाही. नथिंग इज द इम्पॉसिबल असं म्हणतात इन द वर्ल्ड. जगामध्ये कोणतीच गोष्ट अशक्य नाही, परंतु तुमची इच्छाशक्ती किती प्रबळ आहे, तुमचा दृष्टिकोन कसा आहे, तुमच्याकडे कशा पद्धतीने स्किल आहे, या सगळ्या गोष्टी महत्त्वाच्या असतात. युअर अल्टिट्यूड, युअर ॲटिट्यूड अँड युअर ॲप्टिट्यूड कॅन चेंज युअर अल्टिट्यूड असं म्हणतात. पॅनमध्ये चेंडू ठेवला, मागे जातोय. एसटी रक्षकाला झेल घ्यायचा होता, परंतु त्याने स्वतःहून तो नाकारला असं म्हणता येईल. आता या सामन्यावर मगर मिठी मारलेली आहे खेवारे टीमने असं आपण म्हणूया. ज्या पद्धतीने ते खेळतायत, 4 चेंडूचा खेळ शेष आहे, 22 धावांची गरज आहे. हा फलंदाज मोठे फटके खेळू शकतो. तुमच्याकडे असं ज्ञान हवंय की ज्या ज्ञानाचं उपयोजन देत असताना तुम्हाला जिथे गरजेचं आहे तिथे ते उपयोजन तुम्ही देऊ शकता. चला, टोकन अपील पंचांच्या लगेच लक्षात येते. त्याचमुळे त्यामध्ये कोणताही अडसर नसावा. जिथे गरज आहे तिथे, म्हणजे फलंदाजाला वाटलं की ते षटकार पाहिजे, त्याला त्याचं स्किल तिथे वापरता आलं पाहिजे, त्याने तिथे षटकार जनरेट केला पाहिजे, तर तुमच्या ज्ञानाचं उपयोजन योग्य झालं असं आपण म्हणूया. चला, सामना लांबवू नका, गोलंदाज तयार व्हा. 3-22 काट्याचेवाडी टीम कॅप्टन आणि त्याचबरोबर संपूर्ण काट्याचेवाडी टीम आपण लगेचच समालोचन कक्षाच्या समोर यायचं आहे. काट्याचेवाडी टीम, काट्याचेवाडी. चेंडू शेष आहेत आता 2 आणि धाबा बनलेले आहेत त्या म्हणजेच 22. दिल्ली देहरादून जितकं दूर आहे, आता विजय तितकाच दूर आहे फलंदाजी करणाऱ्या टीमसाठी. 2 मध्ये 22, 11 धावा एका फटक्यामध्ये मिळवणं अलीकडे टेनिस क्रिकेटमध्ये पॉसिबल नाही. ISPL मध्ये एका फटक्यामध्ये तुम्ही 9 मिळवू शकता. चांगला चेंडू, उंचच उंच, आबाळाची उंची मोजण्यासाठी चेंडू निघाला. क्षेत्ररक्षक सेपर झोन मध्ये स्वतःला ठेवतायत. परिस्थिती मैदानाच्या आतमध्ये जशी असते त्या पद्धतीचा निर्णय घेतला जातो क्रिकेटमध्ये. इथे जर या 2 चेंडूंमध्ये 3-4 धावांची गरज असते तर अगदी चित्त्यासारखे, चित्त्याच्या चपलाईने क्षेत्ररक्षक गेले असते चेंडू खाली, परंतु 22-23 धावा हवेत, त्यामुळे स्वतःला डेंजर झोनमध्ये टाकायचं नव्हतं. या फिल्डरला पंचांना मागे वळण्याची संधी दिली जाते. संध्याकाळी ज्यावेळेस आपण सगळेजण इथे आलो, पहिला सामना सुरू झाल्यानंतर हवेचा वेग प्रचंड होता. त्यावेळेस असं वाटलं होतं की रात्री कदाचित थंडीचा सामना आपल्याला करावा लागेल, परंतु तसं झालं नाही जहांगीर सर. वी आर अवे फ्रॉम दॅट. फटका चांगला आहे, परंतु एखादी जत्रा संपल्यानंतर दुकान मांडण्यामध्ये काहीही शहाणपण नसतं. या फटक्यातून आत्मविश्वास मिळेल फलंदाजाला. ऐवाजेल झाला, या बक्षीस तुमची वाट बघत आहे. सामना जिंकला खेबारे टीमने. जिंकणाऱ्या संघाचं मनपूर्वक हार्दिक अभिनंदन.